व्यक्ती म्हणून सिद्धार्थ शिळा एक आमदारकीचे उमेदवार योग्य होते. त्यांनी त्यांच्या भागातले प्रश्न विधिमंडळात मांडले का? 100% मांडले. त्याबद्दल त्यांच्या राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कारही मिळाला. शिवाजीनगर मतदारसंघात शिरोळेनंतर दुसरा स्पर्धक उमेदवारच त्यांच्याकडे तेवढ्या ताकदीचा नाही. खऱ्या अर्थाने शिवाजीनगरची निवडणूक जिंकायची म्हटलं सर्व घटकांना तर तशी तयारी कुणीच केलेली नाही. त्यामुळे शिरोळेसाठी ती कुठेतरी पथ्याची बाजू ठरेल असं मला वाटतंय. सनी निमानांचं कुठंतरी काँग्रेसच्या दिशेने जी काय वाटचाल चालू झालेली आहे त्यामुळे तिथली काँग्रेसमधले इच्छुक अस्वस्थ झालेले. पुण्याच्या बाबतीत जरी विचार केला तरी काँग्रेसमध्ये एक संधपणा दिसत नाही. भाजपचा जो काय मतदारसंघ आहे तो त्यांना काँग्रेसला फोडता येत नाही, पण काँग्रेसचा मतदार आहे तो मनी आणि मसल या पावरवर भाजपला फोडता येतो. हीच भाजपसाठी जमेची बाजू आहे. आता ह्या निवडणुकीत 2019ची जर पुनरावृत्ती झाली तर काँग्रेससाठी ती धोक्याची घंटा आहे. नमस्कार मित्रांनो, द पॉलिटिक्सच्या हायपर लोकल सेगमेंटमध्ये आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. आज आपण चर्चा करणार आहोत पुण्यातल्या विधानसभेबद्दल आणि त्यातूनही खास करून शिवाजीनगरमध्ये काय चाललंय याबद्दल आपण आज चर्चा करणार आहोत. आणि या चर्चेसाठी आपल्यासोबत आहेत दैनिक पुढारीचे सिनियर पत्रकार पांडुरंग सांडभोर. सर, स्वागत आहे. नमस्ते सर. बऱ्याच दिवसांनी पुण्यावर बोलायला बसतोय आपण आणि मुद्दा आहे शिवाजीनगरचा. पण शिवाजीनगरकडे जाण्यापूर्वी पुण्यात एकंदरीत लोकसभेनंतर आता विधानसभेकडे पुणे जात आहे. मोहोळांना चांगलं लीड मिळालं पुण्यामधनं आणि ते निवडून आले. आता ते राज्यमंत्री देखील आहेत, केंद्रीय मंत्री देखील आहेत. सो आता पुणे शहर विधानसभेला कसं सामोरं जात आहे? नेमके अंडरकरंट्स काय आहेत पुण्यातले? शार्दूल, आपण शिवाजीनगरला सुरुवात केल्याप्रमाणे म्हणजे शिवाजीनगरवर चर्चा करणार आहोत. पण तत्वरी तू जसं म्हटलं की आपण पुण्याचं एकंदरीत वातावरण काय आणि आपण थोडंसं लोकसभेच्या अनुषंगाने त्याचा जर विचार केला तर लोकसभेला एकंदरीतच महाराष्ट्रातलं वातावरण काय याचं सुद्धा आपल्याला थोडंसं हे करावं लागेल. लोकसभेला महाराष्ट्रात महायुतीला पूर्णपणे नकारात्मक वातावरण होतं. म्हणजे आपण जी काही परिस्थिती बघितली की महायुती प्रचंड प्रमाणात बॅकफुटवर आली आणि महाविकास आघाडीला एक मोठं यश मिळालं. त्याचे कारण महाराष्ट्रातले वेगवेगळ्या भागातले प्रश्न असतील, तिथली जातीय समीकरणं असेल, जे काही सामाजिक मुद्दे उपस्थित झाले त्याचा फटका निश्चितपणे बसला. पण पुणे शहर एक अपवाद होतं की पुण्यात म्हणजे महाराष्ट्रातल्या अनेक भाजपच्या सीट ज्या आपल्याला वाटलं होतं की ज्या खूप सेफ झोनमध्ये आहेत त्या सुद्धा पडले. म्हणजे रावसाहेब दानवे पासून अगदी भारती पवारांपर्यंत अनेक उदाहरणं देता येईल की त्या भाजपला स्वप्नातही वाटले नसेल की ह्या आपल्या जागा पडतील किंवा इथल्या हे खासदार आपल्याला निवडून येणार नाही. पण पुण्यात मात्र एक वेगळं चित्र दिसलं. पुण्यातली खरं तर सुरुवातीची लढाई फार काटेकी टक्कर वाटली होती. कारण रवींद्र धंगेकरांनी पोटनिवडणुकीत जो काही विजय मिळवला होता आणि त्यांच्या नावाची जी काही चर्चा झाली होती तर ते मुरलीधर मोहोळांना फार फाईट देतील अशा पद्धतीचे एक वातावरण प्रत्यक्ष निवडणुकीत दिसलं होतं. पण ज्यावेळेस निकालाचे आकडे आले तर मुरलीधर मोहोळ जवळपास 1.25 लाखांच्या मताधिक्याने निवडून आले होते. खरं तर 2019ची आकडेवारी बघितली तर मोहोळांचं मताधिक्य निश्चितपणे घटले. पण महाराष्ट्रातील जर राजकीय वातावरण बघितलं महायुतीसाठी जे काही नकारात्मक होतं त्या तुलनेत मोहोळांचा विजय मोठा होता. आता लोकसभेला भाजपने पुण्यात चांगली बाजी मारली का? 100%. पण लोकसभेच्या अंतर्गत जे काही 6 मतदारसंघ येतात किंवा शहरात जे काही विधानसभेचे 8 मतदारसंघ येतात त्यांची जर कामगिरी बघितली तर कोथरूड, पर्वती आणि काहीसा वडगाव शेरीचा भाग वगळला तर उर्वरित जे काही मतदारसंघ आहे तिथं महायुतीसाठी थोडीशी धोक्याची घंटा वाजली आहे का अशा पद्धतीची आकडेवारी समोर आलेली आहे. आणि त्यातला त्यात एक शिवाजीनगर मतदारसंघ आहे. तर मला वाटतं लोकसभेच्या निकालाने पुणे कॅन्टोन्मेंट नंतर दुसरी धोक्याची घंटा किंवा रेड सिग्नल जो मिळालाय तो शिवाजीनगर मतदारसंघाला मिळाला असं म्हटलं तर वाव होणार नाही. बरोबर सर, तुम्ही अगदी योग्य म्हणालात. कारण का लोकसभेला लोक वेगळ्या मेंटॅलिटीने मतं देत असतात आणि विधानसभेला वेगळ्या मेंटॅलिटीने येतात. आता कोथरूड पेक्षा शिवाजीनगर वेगळं आहे, शिवाजीनगरपेक्षा पुणे कॅन्टोन्मेंट वेगळं आहे. तर पर्टिक्युलर आता तुम्ही मोहोळांच्या लीड बाबत पण बोललात तर फक्त 3,000चं लीड मोहोळांना शिवाजीनगरमधनं मिळालं होतं. तर आता त्याचा काही फटका तिथे महायुतीला बसू शकेल का? कारण का नेमकी परिस्थिती काय आहे शिवाजीनगर मधली? मी जसं सांगितलं की आता डेंजर झोन मध्ये शहरातले जे काही मतदारसंघ आहे त्याच्यात शिवाजीनगर महायुतीसाठी डेंजर झोन मध्ये म्हणजे 14ला तिथं भाजपचा आमदार निवडून आला, 19ला निवडून आला. पण 24च्या विधानसभेला सामोरे जाताना ती जागा भाजप टिकवेल का याच्याबाबत भाजपबद्दलच म्हणजे भाजपमध्येच थोडेसे कुठंतरी नकारात्मक किंवा चिंतेचं वातावरण आहे. कारण का आपण मागच्या लोकसभेची आकडेवारी बघितली तर मोदींक पाहून मतदान करणारा वर्ग विधानसभेला मतदान करील याची कुठलीही शाश्वती नाही. हे शहरातल्या 8 विधानसभा मतदारसंघाच्या आकडेवारीवरून लक्षात येईल. म्हणजे तुम्ही खडकवासल्यातलं एक उदाहरण घेऊ आपण. लोकसभेला 2019ला
तिथं भाजपच्या उमेदवार ज्या कांचन कुल होत्या त्यांना जवळपास 60,000 मताधिक्य होतं. पण विधानसभेला तिथला उमेदवार भाजपचा फक्त 2,500 मताधिक्याने निवडून आला. हेच उदाहरण आपण वडगाव शिरीच्या बाबतीत घेतलं. 57,000 लीड गिरीश बापटांना होतं, पण तिथली सीट भाजपची गेली होती. जगदीश मुळीक पराभूत झाले होते. आणि शिवाजीनगरमध्ये सुद्धा हे चित्र होतं, जिथं 25-30 हजारांचं लीड भाजपला होतं, ती सीट अवघी 5,000 मताधिक्याने होती. आता ज्यावेळेस आपण 24चा विचार करतोय तर लोकसभेला फक्त 3,800 मतांचं म्हणजे 3,800 मतांचं मताधिक्य आहे. ही जर लोकसभेची अवस्था असेल तर विधानसभेला ज्यावेळेस आपण सामोरे जाऊ, इथले स्थानिक मुद्दे असतील, कारण मला वाटतं प्रत्येक वेळी आपला मतदार एवढा जागरूक आहे, लोकसभेला तो वेगळी गणितं पाहून मतदान करतो आणि विधानसभेला एक वेगळी गणितं असतात. त्यामुळे निश्चितपणे महायुतीसाठी विधानसभेची निवडणूक शिवाजीनगरची हे फार मोठं आव्हान आहे. काँग्रेसची ज्या काही परिस्थिती बदललेली आहे, महाविकास आघाडी म्हणून एकत्रित त्यांना जी काही सहानुभूती आहे किंवा त्यांचे काही प्लस पॉईंट ठरलेले आहेत, त्याचा जर विचार केला तर शिवाजीनगर आत्ता तरी राखणे टप राहते. आता अजून पुढं फार घडामोडी घडायच्या, त्यामुळं खरं चित्र स्पष्ट व्हायला वेळ लागेल. आता तिथे शिरोळे आमदार आहेत, विद्यमान आमदार आहेत, त्यांची कामगिरी कशी राहिली या 5 वर्षांमध्ये, की जेणेकरून आता तुम्ही म्हणताय धोक्याची घंटा जरी असली तरी त्यांच्या कामाच्या बाबतीत तुमचं म्हणणं काय आहे, त्यांचा परफॉर्मन्स कसा राहिला तिथे? खरं तर सिद्धार्थ शिरोळे आमदार म्हणून म्हटलं तर त्यांची कामगिरीचं वर्णन करायचं म्हटलं तर व्यक्ती म्हणून सिद्धार्थ शिरोळे आमदारकीचे उमेदवार योग्य होते. म्हणजे खरं तर आपल्या मतदारांचा एक गैरसमज आहे की समज आहे, ते आपल्याला ठरवावं लागेल. आमदारांचं काम काय, खासदारांचं काम काय, नगरसेवकांचं काम काय, याचं जे आपण बायफर्फिकेशन करतो ते आपल्या नागरिकांना कळत नाही. म्हणजे वॉटर मीटर गटर हे नगरसेवकाचं कामकाज असतं, पण आपल्या का अपेक्षा आहे की केंद्रीय मंत्र्यांनी सुद्धा आमच्या भागातले गटर, आमच्या भागातले रस्ते, आमच्या भागातले पाण्याचे प्रश्न सोडवले पाहिजे. आमदार तर फार त्या लेवलमध्ये खाली येतो. पण सिद्धार्थ शिरोळेंच्या बाबतीत आता जर म्हटलं तर ह्या मतदारसंघात एक नाराजीचे चित्र आहे. त्याचं कारण आहे की त्या मतदारसंघात 2 प्रकारचा मतदार आहे. एक तर हाय प्रोफाईल, म्हणजे आपण डेक्कन, प्रभात रोड, जंगली महाराज, FC कॉलेजचा रोड, सेनापती बापट रोड असेल, आणि एक पार गोखलेनगर असेल, जनवाडी असेल, पाटील इस्टेट असेल किंवा बोपडीचा वर्ग असेल, असा 2 टाईपचा वर्ग आहे. बरोबर. तर दोघांचे प्रश्न वेगळे. एक हाय प्रोफाईल मध्ये त्यांच्या भागातले वाहतुकीचे प्रश्न असतील, त्यांचे वेगळे, आणि जो दुसरा वर्ग आहे त्यांचे अगदी ड्रेनेज असेल, त्यांचे पाणी पुरवठ्याचे प्रश्न असेल, त्यांचे स्वच्छतेचे प्रश्न असेल, या दोन्हींच्या प्रश्नांना सोडवण्यास कुठेतरी शिरोळे कमी पडलेत अशी मतदारांची नाही तर त्यांच्या पक्षातल्या कार्यकर्त्यांची ओरड आहे. अच्छा. आमदार म्हणून खरं तर शिरोळेंनी काही मतदारसंघात काही प्रोजेक्ट महत्वाचे किंवा काही महत्वाची कामं, हॉस्पिटल असेल, उद्यानं असेल, अशी काही जी कामं होणं अपेक्षित होतं. आता त्यांची कामगिरी बघितलं तर तसंही काही असं झालेलं नाही. त्यांनी त्यांच्या भागातले प्रश्न विधिमंडळात मांडले का, तर 100% मांडले. त्याबद्दल त्यांच्या राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कारही मिळालाय, पण तो लोकांना अपेक्षित नाही. म्हणजे आता शिरोळेंच्या बाबतीत जो काही नकारात्मक प्रचार असाच केला जातोय की आमचे आमदार बोलतात छान, करतात छान, सगळं राहतात छान, पण आमच्या जी काही प्रश्न होते ते प्रश्न मांडण्यात, सोडवण्यात ते कमी पडले, अशा तिथल्या मतदारांचं आहे. त्यामुळे त्यांच्या कामगिरीचं आपण जर मूल्यमापन करायचं म्हटलं तर खरं तर आमदार म्हणून त्यांनी जेवढं करणं अपेक्षित होतं ते करण्यात कुठंतरी ते थोडेसे अपयशी ठरलेत, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. ओके. पण आता ह्याच्या मुद्द्यावर मला आणखीन एक विचारायचं होतं की आता जागा वाटपाचा तिढा सगळीकडेच आहे. म्हणजे 288 मतदारसंघात हा मुद्दा येणार आहे की तिकीट कोणाला मिळणार. आता ह्यांचं मेरिटच्या गोष्टी कोणत्या असतील शिरोळ्यांच्या की ज्यांना त्यांना दावा करता येईल की मला पुन्हा तिकीट मिळावं पक्षाकडनं, तर तसे कुठले मुद्दे आहेत का? त्यांच्या दृष्टीने सर्वात प्लस बाजू म्हणजे शिवाजीनगर मतदारसंघात शिरोळेनंतर दुसरा स्पर्धक उमेदवारच त्यांच्याकडे तेवढ्या ताकदीचा नाहीये. ताकदीचा म्हणण्यापेक्षा शिरोळे खूप मातब्बर आहे किंवा खूप ताकदवान आहे असं नाही, पण विधानसभेची तयारी करायची म्हटलं तर संबंधित जो कोणी इच्छुक उमेदवार आहे, इच्छा असणं आणि इच्छुक असणं याच्यात फरक आहे. प्रत्येकाला वाटतं की मी आमदार व्हावं, प्रत्येकाला वाटतं मी नगरसेवक व्हावं, ही इच्छा आहे. पण इच्छुक म्हणून तुम्ही जे काही मतदारसंघात तुमचा जनसंपर्क पाहिजे, लोकांना भेटले पाहिजे, त्यांचे प्रश्न मांडण्यासाठी त्या शासकीय व्यासपीठावर तुम्ही पोहोचलं पाहिजे, असं शिवाजीनगर मतदारसंघातल्या एकाही इच्छुकांनी केलेलं नाही. अपवाद आहे तो सनी निमानांचा. सनी निमान आता भाजपमध्ये आहेत, पण ते भाजपमध्ये असूनही नसल्यासारखी अवस्था. म्हणजे उमेदवार ठरवण्यासाठी भाजपने आता जे काही मतदान घेतलं होतं तर त्या मतदान प्रक्रियेतही सनी निमाने उपस्थित राहिलेले नाही. त्यामुळे त्यांची दिशा मला वाटतं ठरलेली आहेत आणि ते त्या दिशेने चालतायत. आता सध्या त्यांनी दोन्ही दगडावर पाय ठेवलेले आहे, अजून कुठलाच दगड निश्चित नाही. पण सनी निमानांनी जर स्ट्रॉंगपणे भाजपमध्ये कुठंतरी मला उमेदवारीचा पाहिजेच
किंवा मी स्पर्धक आहे हे जर बिंबवलं असतं तर निश्चितपणे शिरोळेंसाठी आज ती मोठी स्पर्धा निर्माण झाली असती. शेवटी गेल्या लोकसभेतल्या पराभवानंतर व्यक्तीपेक्षा पक्ष आणि निवडून येण्याचे जे काही निकष आहे त्या निकषावरच उमेदवारी ठरली असती. शिरोळे भाजपच्या अनेक वरिष्ठ नेत्यांच्या म्हणजे मर्जीतले मानता येईल किंवा निकटचे मानता येईल या निकषात जरी वरचढ असले तरी जर ते त्यांच्या सर्वेत कमी पडले असते आणि निमन जर प्लस ठरले असते तर निमनांसाठी शिवाजीनगरचा मार्ग भाजपकडून सोपा झाला असता. पण मला वाटतं निमनांनी जाणीवपूर्वक तो मार्ग निवडलेला नाही. त्यांचा मार्ग त्यांनी निवडलेला आहे. अजून त्यांचं चित्र स्पष्ट नाही. पण आता एकंदरीत भाजपमध्ये काही आहे इच्छुक आहेत. ऍडव्होकेट मुसळे असतील, निवेदिता बोटे असतील, संदीप काळे असतील, अशी काही चेहरे बॅनर यांच्या माध्यमातून तयारी करतायत किंवा इच्छुक असले तर दाखवत. पण खऱ्या अर्थाने शिवाजीनगरची निवडणूक जिंकायची म्हटलं सर्व घटकांना तर तशी तयारी कुणीच केलेली नाही. त्यामुळे शिरोळेंसाठी ती कुठेतरी पथ्याची बाजू ठरेल असं मला वाटतंय. पण आता मोहोळांना जे कमी लीड मिळालं शिवाजीनगरमधनं त्याचा फटका तिकीट मिळण्यावर बसू शकतो का? कारण का तुम्ही म्हणाल इच्छुक पण आहेत पण तयारीचे एवढे नाहीयेत. पण शिरोळ्यांचं तिकीट पक्क करण्यासाठी किंवा पक्क न होण्यासाठी हा मुद्दा कारणीभूत ठरू शकतो? 100% मी म्हटलं ना. पण भाजपकडे पर्याय नाहीये. आता भाजपची अवस्था आहे की ठीक आहे सिरोळ्यांना तिकीट नाकारायचंय की जे आमदार असून ज्यांना मतदारसंघात लीड देता आलं नाही एकंदर एवढ्या चांगल्या पुण्यातल्या पॉझिटिव्ह वातावरणामध्ये तर शिरोळे नंतर कोण हा प्रश्न भाजप पुढे प्रश्नचिन्ह असणार आहे. म्हणजे मी जी आता तुमच्या पुढे जे इच्छुक म्हणून नावं घेतली त्यातला एकही तेवढ्या म्हणजे क्षमतेने निवडणूक लढू आणि जिंकू अशा पद्धतीचा चेहरा नाहीये. त्याच्यामुळे शिरोळेंसाठी सध्या उमेदवारी मिळवणं सोपं आहे, निवडणूक जिंकणं अवघड आहे. कदाचित ते शेवटच्या क्षणी गेल्या 2 निवडणुकीचा अनुभव बघितला तर शेवटच्या क्षणी जी काही घडामोडी असतात निवडणुकीत अगदी शेवटच्या क्षणी काय होऊ शकते आपण प्रत्येक निवडणूक बघितलं त्याचा शिरोळे फायदा घेतील. पण आता तरी शिरोळेंसाठी ही निवडणूक अवघड आहे. उमेदवारी मला वाटतं काहीशी सोपी आहे. सर तुम्ही आता निमणांचा पण उल्लेख केलात की 2 दगडांवर त्यांनी पाय ठेवलेले आहेत. तर समजा त्यांची आता वाटचाल काँग्रेसच्या दिशेने आहे असं आपण जर का म्हणलं आता तर एकंदरीत महाविकास आघाडी आणि पर्टिक्युलरली काँग्रेसची शिवाजीनगरमध्ये काय स्थिती आहे? म्हणजे निमण आल्यामुळे त्यांना फायदा होईल की निमण आल्यामुळे त्यांच्यातलं ऑलरेडी तिथे जे गट आहेत काँग्रेसमधले ते नाराज होतील? काय परिस्थिती आहे? खरं तर लोकसभेला असं एक वातावरण होतं की पुणे कॅन्टोन्मेंट असेल, शिवाजीनगर असेल, इथं काँग्रेसला मताधिक्य मिळेल. पुणे कॅन्टोन्मेंटमध्ये ते मिळालं. शिवाजीनगरला म्हटलं दुर्दैवाने काँग्रेसला मताधिक्य घेता नाही आलं, जे अपेक्षित होतं एकंदरीत वातावरण बघता महाराष्ट्रातलं. तर कुठंतरी थोडंसं काँग्रेसमध्ये ते जाणवतं की आपल्याला ते मताधिक्य मिळालं नाही. पण विधानसभा जिंकायचं म्हटलं तर ते सोपं आहे तुलनेने. पण शिवाजीनगर मधली सुद्धा काँग्रेस त्या पद्धतीने तिथल्या सगळ्या इच्छुकांनी आणि पक्ष म्हणून त्यांनी ती तयारी केली नाही. आता तिथले जे काही प्रमुख 3-4 इच्छुक आहेत ते एकत्रपणे येऊन काम करतायत आणि आमच्यातलं कुणालाही उमेदवारी दिली तरी आम्ही काम करू किंवा त्याला निवडून आणू असं म्हटलं जाते. हे काय होतंय तर सनी निमणांचं कुठंतरी काँग्रेसच्या दिशेने जी काही वाटचाल चालू झालेली आहे त्यामुळे तिथली काँग्रेसमधले इच्छुक अस्वस्थ झालेले आहे की आम्ही 5 वर्ष काँग्रेसच्या वाईट काळात बरोबर राहिलो आणि ज्यांनी भाजपचं काम केलं जे भाजप बरोबर गेले वाईट काळात काँग्रेसच्या आणि त्यांना येऊन जर तुम्ही उमेदवारी देणार असेल तर आमचा विरोध असेल किंवा मग आम्ही काम करणार नाही अशा पद्धतीची चर्चा झाली किंवा ते एकवटलेत. निमन जर काँग्रेसमध्ये आले तर मला वाटतं एक चांगल्या पद्धतीच्या निश्चितपणे ते उमेदवार असतील. पण खालची जी काही यंत्रणा आहे आत्ताच्या इच्छुकांची ते कितपत काम करतील हा एक प्रश्न येऊ शकतो आणि पुन्हा त्याचा फायदा भाजपलाच होऊ शकतो. काँग्रेसनी मागची विधानसभेची 2019ची निवडणूक हातातली निवडणूक केवळ काँग्रेस एकसंध राहिली नाही. शेवटच्या टप्प्यात काँग्रेसचे अनेक नेते बाहेर पडले, त्याचा फायदा भाजपला झाला आणि ती सिद्धार्थ शिवाय आमदार झाले होते. सर आपण आता हा हायपोथेसिस बाजूला ठेवला की निमण येतील किंवा येतील हा पुढचा मुद्दा आहे, ते कळेल आपल्याला. पण तरी सुद्धा इथे काँग्रेसकडनं कोण इच्छुक आहेत, कोणाचे चेहरे काँग्रेसमध्ये चर्चेला आहेत? आता प्रामुख्याने 2019ला निवडणूक लढवलेले दत्ता बैरट जे माजी नगरसेवक ते इच्छुक आहे. माजी आमदार दीप्ती चौधरी इच्छुक आहेत. पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाचे माजी उपाध्यक्ष मनीष आनंद इच्छुक आहेत. राज निकम म्हणून एक काँग्रेसचे संगमवाडीतले ते आहेत, ते इच्छुक आहेत. ही प्रमुख 4-5 नावं आहेत. तरी पण एकंदरीत शहरातलं गणित बघता आज पुणे शहरात विधानसभेच्या 8 जागा आहे, त्याच्यातल्या 3च जागा काँग्रेसकडे. पुणे कॅन्टोन्मेंट, शिवाजीनगर आणि कसबा. तुमच्याकडे पुणे कॅन्टोन्मेंटची जागा आरक्षित आहे त्यामुळे साहजिक ती जागा दलित समाजाच्या उमेदवाराकडे जाईल. कसब्यामध्ये रवींद्र धंगेकर आमदार आहेत त्याच्यामुळं ओबीसी मतदार उमेदवार म्हणून धंगेकर गेल्यानंतर शिवाजीनगरमध्ये एक तरी मराठा उमेदवार द्यावा लागेल. म्हणजे 3 जागा आहेत. त्या निकषात आज दत्ता बैरटांचं पारडं जड आहे.
कारण आनंद आणि चौधरी यांच्यापेक्षा एक आता जे काही महाराष्ट्रातच वातावरण चाललंय मराठा ओबीसी ह्याच्यात, तर मराठा समाजाला पुण्यात एकही जागा जर काँग्रेसकडून मिळालं नाही तर तो एक कुठेतरी मेसेज जाऊ शकतो आणि ते त्यांच्यासाठी एक नकारात्मक होऊ शकतं. त्यामुळे जर निमन आले नाही आणि हे तीनच राहिले तर दत्ता बहिरटांसाठीची दावेदारी, त्यांची दावेदारी अधिक वाढेल आणि त्यांच्या काळात उमेदवारीची माळ पडू शकतं. अशा पद्धतीचं चित्र सध्या तरी आहे. सर, शेवटचा प्रश्न विचारतो काँग्रेसच्या संदर्भाने. तुम्ही आता बोलात की काँग्रेस एकसंध राहिली नाही तर त्यांना फटका बसतो. आता या निवडणुकीला तुम्हाला काय वाटतं, काँग्रेस एकसंध आहे आता की त्यांच्यात प्रॉब्लेम्स आहेत असं वाटतं तुम्हाला ओव्हरऑल पुण्याच्या बाबतीत? आता पुण्याच्या बाबतीत जरी विचार केला तरी काँग्रेसमध्ये एकसंधपणा दिसत नाही. म्हणजे मी तुम्हाला सांगितलं की 3 मतदारसंघ काँग्रेसकडे पुण्यातले. पुणे कॅन्टोन्मेंटमध्ये 15,000चं लीड काँग्रेसला मिळाले. म्हणजे आता काँग्रेससाठी सर्वाधिक सोपं मतदार कुठलं तर पुणे कॅन्टोन्मेंट. पण तिथं सुद्धा शिवसेनेतून आलेले अविनाश साळवेंचा प्रवेश झाल्यामुळं तिथले जे खरे दावेदार होते रमेश बागवे यांच्या उमेदवारीबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झाले आणि त्यामुळे तिथल्या काँग्रेसमध्ये संघर्ष झालाय, कुणाला उमेदवारी मिळेल याच्यावरून. आणि तो संघर्ष नंतर त्या निवडणुकीत येऊ शकतो. कसब्यात हीच पद्धत आहे. विद्यमान आमदार रमेश बागवे, विद्यमान आमदार रवींद्र धंगेकर पुन्हा निवडणुकीच्या तयारीत इथं आहे. तिथं स्वतः परत शहराध्यक्ष अरविंद शिंदेचं नाव येत आहे, रोहित टिळकांचं नाव येत आहे. आता जर धंगेकरांचीच उमेदवारी धोक्यात असेल तर कसब्याचं चित्र काय असेल हे आपण समजू शकतो. शिवाजीनगरला हीच अवस्था आहे. तुम्हाला एक सांगतो, 2019चं परत एक उदाहरण देतो. 2019ला काँग्रेसची जागा काँग्रेसच्याच लोकांनी कशी घालवली हे सांगतो. फक्त 5,000च्या मताधिक्याने सिद्धार्थ शिरोळे विजयी झाले होते. पण मुकारे आलगोडे जे काँग्रेसकडून उपमहापौर होते ते निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात भाजपमध्ये गेले. दत्ता गायकवाड माजी महापौर काँग्रेसचे होते, ते गेले. खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाचे 4 नगरसेवक काँग्रेसचे भाजपमध्ये गेले. माजी मंत्री चंद्रकांत छाजेड यांचे चिरंजीव, ज्यांना महापालिकेच्या निवडणुकीत अपक्ष लढून 10,000 मतं पडली होती, ते अखेरच्या क्षणी भाजपमध्ये गेले. अशा अनेक लोक शेवटच्या क्षणी काँग्रेसमधून भाजपमध्ये गेल्यामुळं ही निवडणूक भाजपसाठी सोपी झाली. आताही काँग्रेससाठी चांगले दिवस आहेत. भाजपच्या दृष्टीने जमेची बाजू हे की भाजपचे जो काय मतदारसंघ आहे तो त्यांना काँग्रेसला फोडता येत नाही, पण काँग्रेसचा मतदार आहे तो मनी आणि मसल या पावरवर भाजपला फोडता येतो. हीच भाजपसाठी जमेची बाजू आहे. आता ह्या निवडणुकीत 2019ची जर पुनरावृत्ती झाली तर काँग्रेससाठी ती धोक्याची घंटा आहे. आता तरी सगळे जे काही इच्छुक आहेत ते एकत्र आहेत, आमच्यापैकी कुणालाही द्या असं सांगतायत. पण ज्यावेळेस खरोखरच उमेदवारी जाहीर होईल त्यावेळेस ते भांडं फुटलेलं असेल आणि त्याच्यात तो वाद आपल्याला दिसेल. सर, खूप खूप धन्यवाद या विश्लेषणासाठी. आता निवडणूक जवळ येत चालली, आपण एक मतदारसंघ उलगडत जाऊच, पण सुरुवात शिवाजीनगरपासून आपण केली आहे. त्याबद्दल खूप खूप आभार. तुम्ही वेळ देऊन पॉलिटिक्स मध्ये बोलायला आलात. धन्यवाद. आणि आपल्या जाणकार प्रेक्षकांना, सुज्ञ प्रेक्षकांना एक नेहमीचं लाडकं आवाहन की द पॉलिटिक्सला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा. धन्यवाद.